नमस्कार मित्रांनो, आता आपण बघणार आहोत शेळीपालनाविषयीची माहिती. शेळीपालन हा प्रामुख्याने शेतीपूर्वक व्यवसाय असून हा कमी भांडवलीमध्ये केला जाणारा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. खास करून ग्रामीण भागात हा व्यवसाय जास्त करून केला जातो. बोकडांच्या मटणाला आणि शेळीच्या दुधाला खूप मागणी आहे. मटणाचे दर हे फिक्स असतात, ते वाढत चालले आहेत. त्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय खूप आता फायदेशीर झाला आहे. मटणाचे बी प्रमुख 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो पारंपरिक शेळीपालन, 2 नंबर आहे बंदिस्त शेळीपालन आणि 3 नंबर आहे अर्धबंदिस्त शेळीपालन. त्यामधील पहिला जो आहे तो पारंपरिक शेळीपालन, जो आधीपासून जो शेळीपालन शेतकरी करतात, जे की शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी सोडतात. दिवसभर शेळ्या फिरून हिंडून येतात आणि सायंकाळी गोठ्यात आणून बांधल्या जातात. त्यांना एक्स्ट्रा चारा टाकायची काही गरज लागत नाही, फक्त खुराक म्हणून थोडा भरडा टाकला जातो, तेवढंच. प्रकारच्या शेळी पालनामध्ये चाऱ्याचा खर्च खूपच कमी असतो. शेळ्या ह्या झाडपाला खात असल्यामुळे त्या आजारी पडण्याचे चान्सेस खूपच कमी असतात आणि त्यांचे उत्पादनही चांगले असते. बंदिस्त शेळीपालन, या बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्या ह्या चरण्यासाठी बाहेर सोडल्या जात नाहीत, त्या गोठ्यातच बंदिस्त असतात. त्यासाठी लागणारा चारा हा शेतातून काढून आणून त्यांच्यापाशी टाकला जातो. शेळीपालनामध्ये उत्पन्न हे अधिकच असते, फक्त लागणारा खर्च जो चाऱ्यावरचा असतो तो पारंपरिक शेळीपालनापेक्षा जास्त असतो. परंतु यामध्ये मरतूक होण्याची जी संख्या असते ती पारंपरिक शेळीपालनापेक्षा खूपच कमी असते. शेळीपालनाचा प्रकार म्हणजे अर्धबंदिस्त. यामध्ये शेळ्या ह्या चरण्यासाठी बाहेर सोडल्या जातात. फक्त 2 ते 3 तासासाठी बाहेर शेळ्या ह्या सोडल्या जातात, परत आणून त्या गोठ्यामध्ये बांधल्या जातात. या शेळीपालनामध्ये चारा जास्त लागत नाही. शेळ्या ह्या निरोगी राहतात.